हा हॅलो नमस्ते गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर कशा आहात तुम्ही? होप सो आनंदातच असणार. तर मी प्रिया, मी राजू, आपल्या मिस्टी अँड मामा युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत स्वागत करतो. सो तुम्हाला सगळ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. सो इट्स अवर 74th रिपब्लिक डे. येस. आजच्याच दिवशी 26 जानेवारी 1950ला भारत प्रजासत्ताक देश बनला होता. तर तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि आज आम्ही असे सकाळी सकाळी मस्त रेडी झालेलो आहोत, कारण आम्ही फ्लॅग होस्टिंगसाठी जाणार आहोत. इथे वारजेला जवळ फ्लॅग होस्टिंग होणार आहे. मोठा असा फ्लॅग लावलेला असतो तिथे नेहमीच मोठाच फ्लॅग असतो. खूप छान वाटतो तो पाहायला. तर तिथे त्यांनी छोटासा प्रोग्राम अरेंज केलेला आहे. तर म्हटलं चला जाऊन येऊया. थोडीशी शाळेची आठवण, लहानपणीची आठवणी आमच्या ताज्या होतील, कारण लहानपणी आपण मस्त सकाळी सकाळी उठायचो. म्हणजे आम्हीच नाही, सगळेच, तुम्ही सुद्धा रिलेट करणार या गोष्टीला, की मस्त सकाळी सकाळी आपण लवकर उठायचो. आणि आदल्या दिवशीची एक्साइटमेंट असायची ना, की कपड्यांना प्रेस करायची, धुवून काढायचे स्वच्छ. आणि सकाळी सकाळी मस्त 6ला वगैरे स्कूलमध्ये असायचो रेडी होऊन. तर ते सकाळी सकाळची थंडी, रॅली, परत अजून ते लेझिम वगैरे असायचं सगळंच. म्हणजे काही ना काही सगळ्यांच्या स्कूलमध्ये असतात त्या दिवशी प्रोग्राम. तर मस्त मजा येणार होती. तिथे छान 2-3 परफॉर्मन्स पण होणार आहे. तर ते पण आम्ही मस्त बघू, एन्जॉय करू. सो आता आम्ही तिथे निघालो आहोत जायला. सो तिथे गेले की तुम्हाला आम्ही प्रोग्राम दाखवतो. हा आमचा मस्त छोटासा असा व्लॉग असणार आहे रिपब्लिक डेचा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जर चॅनलवर पहिल्यांदा पाहत असाल व्हिडिओ तर, आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. आणि असेच आमचे व्हिडिओ पाहत राहा. सो चला आता आम्ही जाऊन येतो, कारण लेट होऊन जाऊ. 9 वाजता आहे तिथे फ्लॅग होस्टिंग. सो आता आम्ही निघतो पटकन. चला बाय, भेटूया तिथे. ओके, इथेच येणार आहे. तर हे इथे होणार आहे फ्लॅग होस्टिंग. टाळ्यांनी करूया स्वागत सगळ्यांचं. देशासाठी, फक्त देशासाठी. तुम्हाला तसं पण माहितच आहे की आपलं देश हाय रेवा, मस्त दिसतेस तू. एअरफोर्स. तर माझा अनुभव हा नेव्हीचा, भारतीय नौसेना. प्रजासत्ताक दिन साजरा करण्याकरता या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये जमलेलो आहोत. आणि एक आपली सलग 2-3 वर्षी परंपरा आहे, जेव्हापासून आपण आपल्या उभारल्या की आपण सगळे सोसायटीचे कार्यक्रम संपल्यानंतर या ठिकाणी उपस्थित राहतो. आणि फ्लॅग होस्टिंगचं एक नवीन प्रथा पाडली सर आपण, की तिथे फ्लॅग होस्टिंग करण्याकरता जे पब्लिक उपस्थित आहे त्यांच्या चिठ्ठ्या त्याच्याकडे टाकल्या जातात. आणि त्याच्यामधून एक चिठ्ठी उचलली जातील त्या व्यक्तीच्या हस्ते, त्या ठिकाणी प्रमुख पाहुणे आणि त्या व्यक्तीच्या हस्ते या ठिकाणी फ्लॅग होस्टिंग केला जातो. आणि प्रत्येकाला असं वाटलं पाहिजे की आपली पण काहीतरी जबाबदारी आहे. त्याचा माझा मोठा उद्देश आहे. आणि आपण एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी जमलात, एक वारजेकर म्हणून या ठिकाणी अभिमानाने सांगावं असं वाटतं की आपण देशभक्तीची भावना आपल्या मनामध्ये आहे ती व्यक्त करण्याकरता या ठिकाणी मोठ्या संख्येने जमला. त्याबद्दल तुमच्या सर्वांचं मनापासून आभार. आणि जोरदार टाळ्यांनी बोला भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. आपला ध्वज वरती जाईल. वरती गेल्यानंतर आपला ध्वज जेव्हा फडकायला सुरुवात होईल तेव्हा आपण राष्ट्रगीत सुरू करूयात. चुकून बटन दाबलं गेलेलं आहे. जसा आपला फ्लॅग वरती जात आहे तुम्ही बघू शकता, आकाशामध्ये या ठिकाणी भरारी घेणार आहे. थोड्याच वेळामध्ये वारजेतला हा आपला सगळ्यात सुंदर असा उंचच्या उंच, मनाला उंच करणारा असा फ्लॅग बघा तो फडकण्यासाठी सुरुवात झालेली आहे. ती जी भावना आहे ती भावना खूप मोठी आहे. भारत माता की, वंदे वंदे. लहान मुलांचा उत्साह आपण बघू शकतो. एक मोठा संस्कार आपण त्यांना देत आहोत. आणि या संस्कारातून ही मुलं पुढे जाऊन देशाची सेवा करतील आणि अभिमान वाटेल असं काम करतील. हा जसा जसा आपला ध्वज वरती जातोय अतिशय सुंदर. आणि काल आपण जे चित्रीकरण बघत होतो मोबाईल्स वरती, जो फडकत होता तो फडकतानाची जी भावना
ती आपण या ठिकाणी स्वतःच्या डोळ्याने बघत आहोत. त्यांनी आपल्या देशासाठी खूप अशी मोठी कामगिरी केलेली आहे. ते सगळे उपस्थित आहेत. त्यांचं सर्वांचं स्वागत आहे. तुमचंही स्वागत आहे. आणि हा आपला झेंडा फडकत आहे. भारत माता की, भारत माता की. काय हो चला चला या फोटो काढू आपण. फोटो तर इथे छोटे छोटे चिमुकले मस्त डान्स करतात. कुणी बलून खेळतंय. आपल्याच धुंदीमध्ये आहेत. कुणाचा डान्स चालू आहे. मस्त आनंद चालू आहे त्यांचा. तेही उत्साहात आहेत छान असे. मस्त झाला फ्लॅग होस्टिंगचा कार्यक्रम. आणि त्या ज्या 2 मुली होत्या त्यांनी खूप छान नृत्य केलं. एकदम मस्त पाहायला तर एकदम छान वाटत होतं. असा उत्साह होता त्या दोघींमध्ये छान असा. आणि आता मिष्टीला घ्यायचा आहे फ्लॅग. का बरं रे. तर आता मिष्टी तर घेते फ्लॅग. किती वेळचं चालू होतं फ्लॅग घ्यायचा आहे. आणि आमच्या रेवानी सुद्धा स्टेजवर जाऊन खूप मस्त डान्स केला. हो की नाही रेवा. गुड गर्ल. रेवाचं कॉन्फिडन्स लेवल खूप मस्त आहे. म्हणजे ती अशी घाबरत वगैरे काहीच नाही. काय हो मोठावाला फ्लॅग पाहिजे रेवाला. तर आज सकाळी मस्त वाटलं. फ्लॅग होस्टिंग वगैरे स्कूलचे दिवस असे आठवलेत जरा मस्त.